ढिलं पडायचं नाही. काही कोणतं काम असो, मी म्हणतोय रस्ता जरी झाडायचा असला तरी बाबाची सेवा. हा सगळं आहे ते बाबाचं काम. बाबा घराचं खाल्लेलं आहे असंही. मग ते काम जर समजा आपण नाही केलं ते रक्त आपल्याला दोष देईन ना. म्हणून आपण काम करीत राहायचं गडाचं. गडाच्या कामाला ढिलं पडायचंच नाही. काही असो काम, गडाच्या काम कोणतं काम जरी असलं तर म्हणायचं नाही हे मी कसं करू ते मी कसं करू. काम करीत राहायचं. ही बाबांची कृपा आहे. ही दुसऱ्याची कृपा नाही, ही बाबांची कृपा आहे. जी माझं शरीर जी ठणठणीत आहे, माझ्या शरीराला अजून इंजेक्शन नाही. अरे बापरे. अजून म्हणजे इंजेक्शन खाल्लेलं आहे असंही. मग ते काम जर समजा आपण नाही केलं ते रक्त आपल्याला दोष देईन ना. म्हणून आपण काम करीत राहायचं गडाचं. गडाच्या कामाला ढिलं पडायचंच नाही. काही असो काम, गडाच्या काम कोणतं काम जरी असलं तर म्हणायचं नाही हे मी कसं करू ते मी कसं करू. काम करीत राहायचं. तुमचा जन्म साधारण कितीचा असेल? आता जन्म तसं साल नाही मला सांगतायची. वय किती असणार त्याचे? वय माझं समजायचं मी 80, 86, 87. पण आपलं 86, 85, 84 असं धरायचं. 85च्या घरात. बाबांची कृपा आहे. ही दुसऱ्याची कृपा नाही, ही बाबांची कृपा आहे. जी माझं शरीर जी ठणठणीत आहे, माझ्या शरीराला अजून इंजेक्शन नाही. अरे बापरे. अजून म्हणजे इंजेक्शन नाही. आता मला इथे गुचकेचा आजार आहे, गुचकेच्या आजारामुळे घ्यावं लागते ते दे सोडून. पण माझ्या शरीराला किंवा मी असा 8 दिवस रनी पडो किंवा माझं दुखलंय शिवता अजून अद्याप काही नाही आलेलं. काय की कृपा त्यांची. हे शिवीचं आपण सेवामध्ये करतो म्हणजे खातोच म्हणून खावा लागतंय ना, करावं लागतंय. नुसतं खायचं नाही, करायचंय मी. बाबाच्या शिवाय ढिलं पडायचं नाही. काही कोणतं काम असो, मी म्हणतोय रस्ता जरी झाडायचा असला तरी बाबाची सेवा. सगळं आहे ते बाबाचं काम. बाबाच्या मी स्वतःच काहीच केलं नाही. मग घर तर मी तर अजिबात आऊत आणलं नाही कधी घरी ती. बाकीचं कशाला. आणि फक्त केलं हे गडाचं. काळजी करायची तेवढं गडाचं काम करीत राहायचं. राहायला गडावरच होता? गड. कधीपासून? आता जवळजवळ बरेच दिवसापासून म्हणजे लहानपणीपासून मी गडावची. लहानपणापासून? लहानपणीपासून गड. आता एक 2-3 वर्षापासून आपलं येऊ जाऊ म्हणजे आपल्याला आता काय रगडत नाहीत ना काही कामं. मग ज्या आपली जे रगडायला येते आपण करीत राहायचं. जे आपल्याला रगडत नाही ते आपल्याला आपण ते काम हे करायचं. जे रगडत ते आपण करीत राहायचं. मात्र त्याला म्हणायचं नाही की आता हे कसं आपण काम करायचं. काम करीत राहायचं. लग्न झालंय बाबा? लग्न झालंय का? मुलं काय करतात? मुलं एक मुलगा मुंबईला आहे, एक पुण्याला आहे. मुंबईवाला तो ड्रायव्हर आहे आपल्या ट्रकचा. मुंबईवाला आपलं कंपनीत काम करतोय. बाबासोबत तुम्ही जायचे टांग्यात? तर भगवान बाबासोबत टांग्यात जायचे ना तुम्ही? जाईल. मग पहिलं जेवायला काय असायचं त्यांच्यासोबत खायला? सगळं जेवाय. बाबाचं जेवण कसं होतं? बाबांचं जेवण म्हणजे काय, जसं आपण जे त्या घरच्याने केलंय ना असं बाबाला असं नाही हेच असावा तेच असावं काही. कोण हेच शास्त्री बाबासोबत एकटा आम्हाला जेवण तिथं. आणि ते जसं असेल तसं त्या तसंच बाबाचा अवतार म्हणजे शास्त्री बाबाचा अवतार असं. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म जे आहे त्याच्यात समाधानी. समाधान. बाबांचं वैभव लय. आता बाबाचं वैभव म्हणजे शास्त्रीचं वैभव बाबाचं वैभव एकच होतं. घोड्याचे तांगे बग्या घोडे बसा म्हणजे असं सगळ्याच असं जे संच माणसाचं सुद्धा असं होतं किंवा सगळ्याचं म्हणजे असं हे नव्हतं. कोणत्या गोष्टीत कुठं हे नव्हतं. हे करायचं ऍडजस्टमेंट. आता जशी शास्त्रीची येत ना जसे सांगच्या जेवढे माणसं आहेत ना एवढे लागली हृदयातल्या प्रेमा म्हणजे हृदयासारखे जपत आहेत सगळ्याला. तसं बाबाचं होतं काम. बाबाचे जे जेवढं आता जितके बाबा जपत होती सांगच्या माणसाला तितके शास्त्री जपत येतं. म्हणजे काही बदल काहीच नाही. धन्यवाद. धन्यवाद.